ओके. त्याच्यानंतर लास्ट आहे ते सायटोकायनेस बॅरियर. ह्याच्यामध्ये काय येतं, मगाशीच आपण बघितलं तेच, व्हायरल इन्फेक्शन सेल, व्हायरलला इन्फेक्ट करणारे सेल्स असतात. हे आपल्या बॉडीमध्ये काही सेल्स असतात ना, जे व्हायरसला मारायचं काम करतात. आणि ते कसे मारतात, तर ते इंटरफेरॉन नावाचं एक प्रोटीन सिक्रेट करतात. अँड दिस इंटरफेरॉन प्रोटेक्ट्स नॉन इन्फेक्टेड सेल्स फ्रॉम दी व्हायरल फर्दर व्हायरल इन्फेक्शन. हे व्हायरल इन्फेक्शन जे व्हायरस जे आत जातात तेव्हा इन्फेक्ट केलेल्या सेल व्यतिरिक्त बाकीच्या सेल्सला सुद्धा प्रोटेक्ट करायचं काम हे सायटोकायनेस बॅरियर म्हणतो, ज्याला आपण इंटरफेरॉन म्हणतो, हे केले जातं. सो दॅट इज कॉल्ड एज सायटोकायनेस बॅरियर. तर कंजेक्टिव्हा प्रकार आपण बघितलेला, आय मध्ये बघितलेला. कंजेक्टिव्हा इज फ्री फ्रॉम फॉरेन पार्टिकल्स बाय द फ्लशिंग ऍक्शन ऑफ लॅक्रिमल सिक्रेशन. म्हणजे इथे मात्र फॉरेन पार्टिकल्स फ्रीड कधीच हे होत नाही, कारण आपल्या सारखं डोळ्यामध्ये लॅक्रिमल सिक्रेशन म्हणतो आपण त्याला, किंवा डोळ्यात अश्रुग्रंथी म्हणतो आपण, हे सारखे बाहेर येत असतात. The eyes become susceptible to infection when lacrimal secretion is absent. So जेव्हा lacrimal secretion कमी होतं त्यावेळेला इन्फेक्शनचे चान्सेस होतात, अदरवाईज इन्फेक्शन होत नाही. आणि लॅक्रिमल ग्लँड हे सिक्रेशन झाल्यामुळे कुठलेही फॉरेन पार्टिकल आत येऊ देत नाही किंवा इन्फेक्शन करू देत नाही. तसंच टियर्स ग्लँड जे आपले, they also contain some antibacterial substance called as lysozyme. Lysosome नाही, lysozyme. These are also lysozymes. ओके. असे दोन वेगवेगळ्या प्रकारचे, एक अँटीबॅक्टेरियल आहे, एक व्हायरल आहे, असे वेगवेगळ्या प्रकारचे एन्झाइम्स आईज मधनं बाहेर येत असतात. दिस इज द थर्मोलबाईल. थर्मोलबाईल म्हणजे टेम्परेचर कधीही चेंज होतं. लो मॉलिक्युलर वेट बेसिक प्रोटीन विच ऍक्ट्स ॲज ए म्युरोमिसाइड. म्हणजे फॉरेन पार्टिकलला मारण्याचं काम करतात. लायसोझाइम इज ऍक्टिव्ह ओनली अगेन्स्ट सम पॅथोजेनिक ग्रॅम पॉझिटिव्ह बॅक्टेरिया. आता दोन प्रकारचे बॅक्टेरिया आहेत, ग्रॅम पॉझिटिव्ह आणि ग्रॅम निगेटिव्ह आहेत. तर ग्रॅम पॉझिटिव्ह बॅक्टेरिया हे लायसोझाइम मारण्याचं काम करतात, ऍक्टिव्ह असतात. ही सगळी जी आपण बघितली ना इम्युनिटी, ही इनबॉर्न इम्युनिटी बघितली, म्हणजे राईट फ्रॉम बर्थ बघितली. आता दुसरी जी इम्युनिटी बघतोय आपण ती ॲक्वायर्ड इम्युनिटी बघतोय. नो, ॲक्वायर्ड इम्युनिटी द इम्युनिटी विच इज डेव्हलप आफ्टर दी बर्थ. ही परत दोन प्रकारची आहे बघा. द रेजिस्टन्स दॅट अन इंडिव्हिज्युअल ॲक्वायर ड्युरिंग लाईफ इज नोन ॲज ॲक्वायर्ड इम्युनिटी. इट इज ऑल्सो नोन ॲज ॲडॅप्टिव्ह ऑर स्पेसिफिक इम्युनिटी. स्पेसिफिक का, ती तुम्हाला मगाशी मी सांगितलं. इट इन्व्हॉल्व्स द फॉर्मेशन ऑफ अँटीबॉडीज. याच्यामध्ये नक्की काय केलं जातं, त्याच्यामध्ये अँटीबॉडीज तयार होतात. इट इन्व्हॉल्व्स द फॉर्मेशन ऑफ अँटीबॉडीज इन अवर बॉडी ऑर इन दी बॉडी विच न्यूट्रलाइज द अँटीजेन्स. कुठलाही अँटीजेन्स आत गेला की बॉडी अँटीबॉडीज तयार करतात. द ॲक्वायर ऑर अडॅप्टिव्ह इम्युनिटी हॅज द फॉलोइंग युनिक फीचर्स. बघा, ॲक्वायर इम्युनिटी ही फक्त वर्टिब्रेट मध्येच मिळते, फक्त वर्टिब्रेट मध्येच असते ॲक्वायर इम्युनिटी. Now, acquired or adaptive immunity has the following unique features. आता याला कोणकोणते कॅरेक्टरिस्टिक्स आहेत बघा. पहिली आहे ती म्हणजे स्पेसिफिसिटी. दुसरी आहे ती म्हणजे डायव्हर्सिटी. तिसरी आहे ती म्हणजे डिस्क्रिमिनेशन बिटवीन सेल्फ अँड नॉन सेल्फ. आणि फोर्थ आहे ती मेमरी. याचा अर्थ काय पहिल्याचा, स्पेसिफिसिटी. याचा अर्थ काय, तर स्पेसिफिक ऑर्गॅनिझम साठी स्पेसिफिक अँटीबॉडीज तयार होते, त्याला म्हणतात स्पेसिफिसिटी. मगाशी मी तुम्हाला सांगितलं सॅल्मोनेला टायफीसाठी सॅल्मोनेला टायफीच्या अगेन्स्टच अँटीबॉडी तयार होणार, मग ती अँटीबॉडी दुसऱ्या कोणासाठी चालत नाही. सो दे आर व्हेरी स्पेसिफिक. डायव्हर्सिटी शब्दशः अर्थ आहे, डायव्हर्सिटीचा अर्थ विभिन्नता. म्हणजे किती व्हरायटीचे अँटीजेन्स असू दे तेवढ्या व्हरायटीच्या अँटीबॉडीज बॉडीमध्ये तयार होतात. सो त्यांच्यामध्ये भरपूर विभिन्नता आहे, वेगवेगळेपण आहे. डिस्क्रिमिनेशन बिटवीन सेल्फ अँड नॉन सेल्फ. याचा शब्दशः अर्थ असा आहे, जी अँटीबॉडी तयार होते अँटीजेनच्या अगेन्स्ट, ती अँटीबॉडी ना आपले सेल कोणते आहेत आणि फॉरेन सेल कोणते आहेत, म्हणजे फॉरेन सेल कोणते आहेत हे आयडेंटिफाय करू शकते. सो डिस्क्रिमिनेशन बिटवीन सेल्फ अँड नॉन सेल्फ, स्वतःचे कोणते आणि बाहेरचे कोणते.
असं जर झालं नाही ना तर कधी कधी हेच अँटीबॉडीज स्वतःचे सेल्स मारायला सुरुवात करते. म्हणजे जे आपले सेल्फ सेल आहेत स्वतःच्याच बॉडीचे सेल्स मारायला सुरुवात करते. आणि ह्या डिसीजला ऑटो इम्युन डिसीज असं म्हणतात. या डिसीजचं नाव आहे ऑटो इम्युन डिसीज. सो दॅट इज डिस्क्रिमिनेशन बिटवीन सेल्फ अँड नॉन सेल्फ. आणि शेवटचं जे मी तुम्हाला मगाशी सांगितलं मेमरी, म्हणजे वन्स द अँटीबॉडी इज प्रिपेअर्ड, तयार झाली आपल्या बॉडीमध्ये फॉर स्पेसिफिक अँटीजनच्या अगेन्स्ट बॉडीमध्ये अँटीबॉडी तयार झाली तर ही अँटीबॉडी टिल डेथ मेमरीमध्ये तशीच राहते. दॅट इज कॉल्ड मेमरी. ही 4 महत्वाचे कॅरेक्टरिस्टिक्स आहेत और युनिक फीचर्स आहेत अडॅप्टिव्ह इम्युनिटीचे किंवा अक्वायर इम्युनिटीचे. बघूया स्पेसिफिसिटी म्हणजे काय. इट कॅन बी प्रोड्यूस स्पेसिफिक अँटीबॉडी or T lymphocytes against a particular antigens or pathogens. म्हणजे पर्टिक्युलर अँटीजन्सच्या अगेन्स्ट बॉडी अँटीबॉडी तयार करते, ज्याला टी लिम्फोसाइट असं पण म्हणतात. दॅट इज स्पेसिफिसिटी. डायव्हर्सिटी म्हणजे विभिन्नता. इट कॅन रेकॉग्नाइज ए वास्ट व्हरायटी ऑफ डायव्हर्स पॅथोजन. किती डायव्हर्स पॅथोजन असू दे, म्हणजे वास्ट व्हरायटीचे डायव्हर्स पॅथोजनला रेकॉग्नाइज करण्याची कॅपॅसिटी आहे, म्हणजे त्याच्या अगेन्स्ट तयार करण्याची कॅपॅसिटी फॉर फॉरेन मॉलिक्युल्स. Then discrimination between self and non-self. It means it differentiate between own body cells म्हणजे self and foreign that is self, non-self molecules. म्हणजे हे अँटीबॉडीज डिफरन्शिएट करू शकतात स्वतःचे ओन बॉडी सेल्स कोणते आहेत आणि फॉरेन बॉडी सेल्स कोणते आहेत. त्याच्यानंतर मेमरी. एकदा हे तयार झाले की ते मेमरीमध्ये अँटीबॉडी तयार झाले की हे मेमरीमध्ये कायमस्वरूपी राहतात. दॅट इज कॉल्ड एज मेमरी. सो व्हेन द इम्युन सिस्टीम एन्काउंटर्स ए स्पेसिफिक फॉरेन अँटीजन्स, म्हणजे अँटीजन आत गेल्यानंतर अँटीबॉडी तयार झाली की अँटीबॉडी अँटीजनला डिस्ट्रॉय करतात. आणि ही एकदा डिस्ट्रॉय केली की हे अँटीजन मेमरीमध्ये टिल डेथ तसेच राहतात. सो ह्याला म्हणतात मेमरी. सो व्हेन द इम्युन सिस्टीम एन्काउंटर म्हणजे फॉरेन पार्टिकलला मारणं, ए स्पेसिफिक फॉरेन एजंट for first time, it generates the immune response and eliminate invader. म्हणजे इम्युन रिस्पॉन्स त्याच्यामध्ये डेव्हलप होतो आणि सेकंड टाइम जेव्हा फॉरेन पार्टिकल आत येतो त्याला मारायला त्याच्याकडे परत तयार करण्याची गरज नसते. दिस इज कॉल्ड फर्स्ट एन्काउंटर. याला फर्स्ट एन्काउंटर म्हणतात. द इम्युन सिस्टीम रिटेन द मेमरी फॉर फर्स्ट एन्काउंटर. पहिला एन्काउंटर केला म्हणजे एन्काउंटरचा अर्थ पहिला फॉरेन पार्टिकलला मारलं की हे अँटीबॉडीज बॉडीमध्ये तसे राहतात. सो ऍज ए रिझल्ट ए सेकंड एन्काउंटर विथ सेम पॅथोजेनिक, दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट. सेम पॅथोजेनिक इज व्हेरी इम्पॉर्टंट. सेम पॅथोजन ब्रिंग्स अबाउट क्विकर अँड स्ट्रॉंगर इम्युन रिस्पॉन्स. ऑब्विसली कारण इकडे ऑलरेडी तयार झालेले असणार. पहिल्या वेळेला काय होतं, तयार करावे लागतात त्यांना, त्यामुळे इट टेक्स टाइम. दुसऱ्या वेळेला काय होणार, तयार झालेले असतात. त्यामुळे ज्या वेळेला स्पेसिफिक अँटीबॉडीच्या अगेन्स्ट अँटीजन आत जातात किंवा अँटीजन आत गेले की त्याचे अँटीबॉडी ऑलरेडी तयार झालेले असतात. सो त्याला वेळ लागत नाही एन्काउंटर करायला. ती रिॲक्शन फास्ट किंवा क्विक होते. सो दॅट इज कॉल्ड एज मेमरी. सो हे 4 कॅरेक्टरिस्टिक्स आहेत अँटीबॉडीचे: स्पेसिफिसिटी, डायव्हर्सिटी, मेमरी. नाउ ॲक्वायर इम्युनिटी आहे बघा. आपण आता चार्ट बघितलं. हे अगं परत वेगवेगळ्या प्रकारची आहे इम्युनिटी. आर ऑफ 2 टाइप. वन इज इनेट इम्युनिटी, सेकंड वन इज ॲक्वायर इम्युनिटी. ॲक्वायर इम्युनिटी आर ऑफ 2 टाइप्स. आता लक्ष द्या इकडे व्यवस्थित. ॲक्वायर इम्युनिटी मध्ये 2 प्रकार आहेत: ॲक्वायर ऍक्टिव्ह इम्युनिटी आणि ॲक्वायर्ड पॅसिव्ह इम्युनिटी. आता हा काय प्रकार आहे बघा. ॲक्वायर ऍक्टिव्ह इम्युनिटी मध्ये ना अँटीजन आत जातात. आता अँटीजन आत सुद्धा नॅचरली किंवा आर्टिफिशियली जातात, ते आपण पुढे बघणार आहोत. ॲक्वायर ऍक्टिव्ह इम्युनिटी मध्ये परत 2 पार्ट पडतात. एक नॅचरल ॲक्वायर ऍक्टिव्ह इम्युनिटी. नॅचरल इज व्हेरी इम्पॉर्टंट ना. नॅचरल ॲक्वायर्ड ऍक्टिव्ह इम्युनिटी. ॲक्वायर्ड ऍक्टिव्ह इम्युनिटी तशीच आहे, फक्त मी नॅचरल शब्द टाकलाय, बरोबर ना. आणि दुसरं ते म्हणजे आर्टिफिशियल ॲक्वायर्ड ऍक्टिव्ह इम्युनिटी. ॲक्वायर्ड ऍक्टिव्हिटी दोन्ही मध्ये आहे. या दोन्ही मध्ये ऍक्टिव्ह इम्युनिटी आहे, पण एकीमध्ये नॅचरल आहे, दुसऱ्यामध्ये आर्टिफिशियल आहे. यात फरक काय तो आपण सांगतो मी तुम्हाला. हे सांगितल्यानंतर दुसरं आहे ॲक्वायर्ड पॅसिव्ह इम्युनिटी. इथं पॅसिव्ह आहे
इथे ऍक्टिव्ह होती, आता इकडे पॅसिव्ह आली. ही परत दोन प्रकारची आहे. सेम नॅचरल ॲक्वायर्ड पॅसिव्ह इम्युनिटी आणि आर्टिफिशियल ॲक्वायर्ड पॅसिव्ह इम्युनिटी. आता या चौघांमध्ये फरक काय बघा. पहिल्या पार्ट मध्ये ना अँटीजन आत जातो, मग तो नॅचरली आत जाईल किंवा आर्टिफिशियली आत जाईल. आर्टिफिशियली कसा तो मी तुम्हाला सांगतो. दुसऱ्या ह्याच्यामध्ये म्हणजे ॲक्वायर्ड पॅसिव्ह इम्युनिटी मध्ये अँटीबॉडीज आत जातात, मग ते नॅचरली जातात किंवा आर्टिफिशियली जातात. म्हणजे दोघांमध्ये सर्वात महत्वाचा फरक आहे, ह्याच्यामध्ये अँटीजन आहे, ह्याच्यामध्ये अँटीबॉडी आहे. लक्षात घ्या व्यवस्थित. याच्यामध्ये अँटीजन आहे, ह्याच्यामध्ये अँटीबॉडीज आहे. जर अँटीजन नॅचरल गेले, अँटीजन जर नॅचरली आत गेले तर त्याला नॅचरल ॲक्वायर्ड ऍक्टिव्ह इम्युनिटी असं म्हणतात. अँटीजन जर आर्टिफिशियली आत टाकले तर त्याला आर्टिफिशियल ॲक्वायर्ड ऍक्टिव्ह इम्युनिटी म्हणतात. दुसरा पार्ट आहे अँटीबॉडीजचा. जर अँटीबॉडीज नॅचरली आत गेल्या तर त्याला म्हणतात नॅचरल ॲक्वायर्ड पॅसिव्ह इम्युनिटी. अँटीबॉडीज जर आर्टिफिशियली आत टाकल्या तर त्याला म्हणतात आर्टिफिशियल ॲक्वायर्ड पॅसिव्ह इम्युनिटी. याच्यात नॅचरली अँटीजन आत जातं, याच्यात आर्टिफिशियली अँटीजन आत टाकतो. म्हणजे काय करतो माहितीये का, वॅक्सिन थोडक्यात आहे. वॅक्सिन मध्ये आपण बेसिकली वॅक्सिनचा बेस काय आहे, वॅक्सिनचा बेस अँटीजन आत टाकणं आहे, एकतर अँटीजन किंवा अँटीबॉडी. मग इथे मी पण काय करतो, इथे आपण अँटीजन आत टाकतो, म्हणजे आपण आर्टिफिशियली इंजेक्ट करतो. इथं नॅचरल कंडिशन मध्ये अँटीजन आत जातात आणि त्याच्या अगेन्स्ट अँटीबॉडी तयार होतात. इथं आर्टिफिशियली आपण वॅक्सिनच्या फॉर्म मध्ये अँटीजन आत टाकतो आणि त्याच्या अगेन्स्ट अँटीबॉडी तयार करतो. आता जे सगळे वॅक्सिन आहेत, पोलिओ, बीसीजी, येतात कोविडला वॅक्सिन, हे सगळे काय हे आपण अँटीजन आत टाकतोय, म्हणजे तो स्पेसिफिक ऑर्गॅनिझम आपण आत टाकतोय. दॅट इज कॉल्ड आर्टिफिशियल ॲक्वायर्ड ऍक्टिव्ह इम्युनिटी. सो हा झाला ॲक्वायर्ड ऍक्टिव्ह इम्युनिटीचा पार्ट, ज्याच्यामध्ये आपण अँटीजन दोन प्रकारे टाकलो, एक तर नॅचरली तो आत गेला किंवा आर्टिफिशियली आत गेला. आर्टिफिशियली गेला वॅक्सिनच्या फॉर्म मध्ये. आता दुसरीकडे येऊया ॲक्वायर्ड पॅसिव्ह इम्युनिटी. ह्याच्यामध्ये स्पेसिफिकली अँटीबॉडीज आत जात आहेत दोन प्रकारे, नॅचरली किंवा आर्टिफिशियली. नॅचरली कशा जाणार तर तुम्हाला माहिती आहे की प्लासेंटा मधनं, फ्रॉम मदर टू फिटस, दिस इज वन वे, थ्रू प्लासेंटा. अँटीबॉडीज रेडीमेड आईमध्ये असलेले रेडीमेड अँटीबॉडीज मुलामध्ये जातात थ्रू प्लासेंटा. आणि दुसरा सोर्स मी सांगितलं बघा, कोलॅस्ट्रियम. इट इज अ फर्स्ट मिल्क और मिल्क लाइक स्टिकी सबस्टन्स secreted by mammary gland after immediate after डिलिव्हरी झाल्या झाल्या मॅमरी ग्लँड मधनं फर्स्ट मिल्क लाईक सिक्रिशन जे बाहेर पडतं, ओके, विच कंटेन एन नंबर ऑफ अँटीबॉडीज. कारण जन्मलेल्या फिटसला त्याची इम्युन सिस्टीम असते ती वीक असते, मग त्याला प्रोटेक्शन पाहिजे. मग त्याची इम्युन सिस्टीम तयार होईपर्यंत आईकडनं त्या बाळाकडे रेडीमेड अँटीबॉडीज दिले जातात. त्या दोन मार्गाने जातात. एक मार्ग आहे तो म्हणजे थ्रू प्लासेंटा, दॅट इज अम्बिलिकल कॉर्ड, आणि दुसरा मार्ग आहे तो म्हणजे ब्रेस्ट फिडिंग जेव्हा करतो डिलिव्हरीच्या नंतर लगेच, त्यावेळेला मॅमरी ग्लँड मधनं जे स्टिकी येलोइश सबस्टन्स बाहेर पडतं, इट इज अ मिल्क लाईक सबस्टन्स, दॅट इज कॉल्ड कोलॅस्ट्रियम. सो हे कसं झालं, नॅचरल झाली, नॅचरल ॲक्वायर्ड पॅसिव्ह इम्युनिटी झाली. म्हणजे कसं, तर आईकडनं मुलाकडे रेडीमेड अँटीबॉडी गेले, रेडीमेड अँटीबॉडी. तर इथे रेडीमेड अँटीबॉडीज इंजेक्ट करतात थ्रू वॅक्सिन. जसं वॅक्सिन मध्ये अँटीजन टाकतात तसं इकडे वॅक्सिन मध्ये अँटीबॉडी आत टाकतात. सो आता हे आपल्याला डिटेल मध्ये बघायचं आहे. ॲक्वायर्ड इम्युनिटी आर ऑफ टू टाइप, ॲक्वायर्ड ऍक्टिव्ह इम्युनिटी, ॲक्वायर्ड पॅसिव्ह इम्युनिटी. ॲक्वायर्ड ऍक्टिव्ह इम्युनिटी मध्ये आपण नॅचरल ॲक्वायर्ड ऍक्टिव्ह इम्युनिटी बघितले, आर्टिफिशियल ॲक्वायर्ड ऍक्टिव्ह इम्युनिटी बघणार आहोत. ॲक्वायर्ड पॅसिव्ह इम्युनिटी मध्ये आपण नॅचरल ॲक्वायर्ड पॅसिव्ह इम्युनिटी बघणार आहोत आणि आर्टिफिशियल ॲक्वायर्ड पॅसिव्ह इम्युनिटी म्हणणार. हे मुळात पहिलं सगळ्यांना कळलं का तुम्हाला सांगायला, तर मी परत एकदा एक्सप्लेन करतो. हा पार्ट फार महत्वाचा आहे, हाच पार्ट खूप महत्वाचा आहे यातला. ओके, तुम्ही पहिले क्लिअर असणं आवश्यक आहे. सो सगळ्यांना कळलं मी काय सांगितलं ते, तुम्ही चार्ट वरती मला सांगू शकता इफ यू आर अंडरस्टूड ऑर नॉट. नाही तर मी परत एकदा एक्सप्लेन करणार. ॲक्वायर्ड इम्युनिटीचे दोन प्रकार आणि त्याचे असलेले पुढचे प्रकार हे सगळ्यांना कळलेत का?
तुमच्या उत्तराची वाट बघतोय. येस, उपासनाने मला सांगितलंय, बाकी यांना काय सांगित, कोणी सांगत नाही मला. ओके. ओके, ठीक आहे. फार महत्वाचा पार्ट आहे हा, फार महत्वाचा पार्ट आहे. ठीक आहे, मग आता आपण हे सगळं डिटेल मध्ये बघणार. दॅट इज ॲक्वायर्ड इम्युनिटी. पहिले आपण ॲक्वायर्ड इम्युनिटी म्हणजे काय बघूया. नाउ ॲक्वायर्ड इम्युनिटी इज ऑफ 2 टाइप्स, ऍक्टिव्ह अँड पॅसिव्ह. ऍक्टिव्ह इम्युनिटी म्हणजे काय? इट इज द रेजिस्टन्स डेव्हलप बाय इंडिव्हिज्युअल ऍट द रिझल्ट ऑफ अँटीजेनिक स्टिम्युलस. कुठलाही अँटीजन आत गेला की स्टिम्युलेशन मिळाल्यानंतर जी इम्युनिटी डेव्हलप होते दॅट इज कॉल्ड ॲज ऍक्टिव्ह इम्युनिटी. व्हेन ए होस्ट इज एक्सपोज्ड टू अँटीजन, म्हणजे कुठलाही होस्ट जेव्हा अँटीजनला एक्सपोज होतो, विच मे बी इन द फॉर्म ऑफ लिव्हिंग or dead microbes or other proteins, antibodies are produced in the host body. म्हणजे ज्या वेळेला कुठलाही होस्ट अँटीजनला एक्सपोज होतो, मग तो वेदर इट इज लिव्हिंग असेल किंवा नॉन लिव्हिंग असेल, डेड मायक्रोब्स असतील, कुठलाही कुठलाही फॉरेन मटेरियल, दिस टाइप ऑफ इम्युनिटी इज कॉल्ड एज ऍक्टिव्ह इम्युनिटी. ऍक्टिव्ह इम्युनिटी इज स्लो अँड टेक्स टाइम टू गिव्ह इट्स फुल इफेक्टिव्ह रिस्पॉन्स. स्लो असते पण पूर्ण इफेक्टिव्ह रिस्पॉन्स त्याला दिला जातो. इट इज ऑल्सो नोन ॲज ॲडॅप्टिव्ह इम्युनिटी. याला ॲडॅप्टिव्ह इम्युनिटी असं सुद्धा म्हणतात. सो ऍक्टिव्ह इम्युनिटी मे बी नॅचरल ऑर आर्टिफिशियल. आता जसं आपण बघितलं तसं. सो नॅचरल ॲक्वायर्ड इम्युनिटी. बरं, एक काम करू आपण, त्याचा पुढचा पार्ट आहे ना नेक्स्ट लेक्चरला, पुढच्या लेक्चरला घेऊया. आज मी 1च तास घेतोय. थोडा काय ते नेटचा इश्यू आहे माझ्याकडे, परत ते नेट जाईल. सो आपण पुढच्या लेक्चरला पुढचं कम्प्लीट करूया. ओके, सो इथं आपण थांबूया. मी नेक्स्ट लेक्चरला पुढचं कंटिन्यू करतो ऍक्टिव्ह इम्युनिटी पासून. चलो आपण इकडे थांबूया. सगळ्यांना कळलं ना इथपर्यंत शिकवलेलं? सगळ्यांना इथपर्यंत शिकवलेलं कळलं ना सगळ्यांना? हो सर. आपण ऍक्वायर ऍक्टिव्ह इम्युनिटी पर्यंत शिकवलंय, सगळ्यांना कळलंय ना? ओके, ठीक आहे, ठीक आहे, ठीक आहे, चालेल. हा, आपण पुढच्या लेक्चरला जास्त वेळ घेणार, 1.5 तास घेणार आहे. हा, ठीक आहे. की आता सर पण घेत होते ना तुमचे, त्यामुळे मग थोडंसं आपण आज कमी घेऊ. उद्याच्या लेक्चरला मी पुढच्या लेक्चर पासून मग 1.5 तासाचं लेक्चर ठेवू. ठीक, चलो इथं आपण थांबूया, मीटिंग स्टॉप करूया. चलो मीटिंग एंड करतोय मी.